दिसायला भारी, चवीला गोड, वजनाला भारी आणि त्यात सेंद्रिय सफरचंद, तेही कोल्हापुरात. हो, कोल्हापुरातील हातकणंगले तालुक्यातील येळगुड गावातील अनिल अप्पासो मानगावे यांनी पहाडी किंवा बर्फाळ प्रदेशात डोलणारी पिकं म्हणजे सफरचंद पिकवली आहेत आपल्याच जमिनीत. यूट्यूबवर बघत तिकडे काय येतं, इकडे काय येतंय, आपल्याकडे काय येणार नाही, किती टेम्परेचरला येतात, हे असं सगळं विचारपूस करत चौकशी करतच ह्याच्याकडे वळलो आणि 2 नमुन्याची झाडं इकडं, 2 जातीची झाडं इकडे येतील असं सांगितल्यानंतर आम्ही ती झाडं इकडं आणून लावली. ह्याला मशागत केली की सपलं गडी माणसं लागत नाहीत. आज गड्या माणसाकडनं पुरवडत नाही शेती, पगार होऊन झाल्यात गडी माणसं मिळेनात म्हणतानाच आम्ही हे डोक्यात घेऊन आम्ही इकडे फळाकडे वळलेलो आहे. आधुनिक आणि प्रगतशील शेतकरी अनिल यांनी आंबा, चिक्कू, नारळ, फणस, पेरू, रामफळ, हापूस, तोतापुरी अशी अनेक फळांची झाडे लावलीत. खाण्याच्या पद्धतीसाठीच केलं हे. मी एवढी 50 झाडं लावली. मी येत्यात काय बघायचं आलं तर बरंच व्यापार होईल किंवा हे होईल म्हणून आम्ही केलं हे. माझ्या रानात सगळी फळाची झाडं आहेत. आंबा जवळजवळ 210 केशर आंबा लावलेला आहे. परत सीताफळ आहे, पेरू आहे, चिक्कू आहे, रामफळ आहे, नारळ आहेत. कुठलं नाही असं नाही, फळ आम्ही खाण्यासाठी एवढं सगळं केलेलं आहे. आणि आता पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिकतेची कास धरत सेंद्रिय सफरचंद सुद्धा लावलेत. एका झाडाला 35 ते 40 सफरचंद लागतात. एका झाडाला कमीत कमी 30-35 फळ तर लागलेलं आहे. आता 30-35 फळात आता तुम्ही बघतायच जवळजवळ एक 50%च्या पुढे जवळजवळ आता पिकलेली फळं आहेत ह्याच्यात. बरोबर आहे. कलर वगैरे पकलेले. 1-2-4 वर्षे कधी फळ लागेल किंवा आंतरपीक असावं, मध्ये मशागत करावं, फिरायला यायला बरं, औषध मारायला यायला बरं, ह्याच्यासाठी 15 फूट अंतर ठेवलेलं आहे. पण ही झाडं या तापमानाला कशी टिकतात, यासाठी काय करावं लागतं, अनिल स्वतः काय कष्ट घेतात, चला ऐकूयात त्यांच्याकडूनच त्यांची यशोगाथा. दर्शको नमस्कार, के न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. खरं बघायला गेलं तर या चॅनलच्या माध्यमातून आपण विविध शेतकऱ्यांच्या मुलाखती आपल्यापर्यंत पोहोचवत असतोय. आज मी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील येळगुड या गावामध्ये आहे. या गावातील एक प्रगतशील शेतकरी अनिल अप्पासो मानगावे यांच्या सफरचंदाच्या बागेमध्ये मी आज आहे. खरं बघायला गेलं तर सफरचंद म्हटलं की पहाडी प्रदेश किंवा बर्फाळ प्रदेश असं एक समज होता. पण आता ह्या बघायला गेलं तर शेतकऱ्याने वेगवेगळ्या पद्धतीनं व्हरायटी वापरून वेगळी जर का बघितलं तर ही जात वेगळी आहे सफरचंदाची. उन्हाळी ह्याच्यामध्ये सुद्धा हे सफरचंद येतं. तर ह्या शेती केलेली आहे, या सफरचंदाची शेती केलेली आहे आणि ही कशा पद्धतीने केलेली आहे या संदर्भात सविस्तर चर्चा आपण या मानगावे साहेबांच्या सोबत करणार आहे. नमस्कार. नमस्कार. के न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. खरं बघायला गेलं तर आपला भाग म्हटलं तर पारंपरिक शेती करणारा हा भाग आहे आणि ह्या भागामध्ये तुम्ही बघायला गेलं तर थोडंसं बगल देत आधुनिक पद्धतीने वेगवेगळे प्रयोग करत आलेला आहात. तुमचा व्यापार असेल, ह्या इतर धंदे जे आहेत ते बघत असेल, शेतीमध्ये आवड आहे आणि आवड असल्याशिवाय अशा पद्धतीचे प्रयोग शेतकरी करणार नाही. काय सांगाल, ही जी काही आयडिया आली बाबा सफरचंदाची शेती करून बघूया, प्रयोग करून बघूया, ही आयडिया कधी आली, कशामुळे आली? हे कसं यूट्यूबवर बघत तिकडे काय येतं, इकडे काय येतंय, आपल्याकडे काय येणार नाही, किती टेम्परेचरला येतात, हे असं सगळं विचारपूस करत चौकशी करतच ह्याच्याकडे वळलो आणि 2 नमुन्याची झाडं इकडं, 2 जातीची झाडं इकडे येतील असं सांगितल्यानंतर आम्ही ती झाडं इकडं आणून लावली. एक अण्णा म्हणून आहे आणि नैन म्हणून एक आहे. ही 2 झाडं आणून आम्ही लावलेली आहेत इकडे. एकूण 50 झाडं लावलेली आहेत. तर त्या मनाने लावले. 3 वर्ष झालेली आहेत. 3 वर्ष झाल्यानंतर फळ भरपूर लागलेलं आहे. साधारणतः बघायला गेलं तर प्रयोग आहे. हा, प्रयोग म्हणूनच केलेला आहे. प्रयोग म्हणून जरी केलेलं असलं तर त्याला चांगल्या पद्धतीने कुठं ना कुठं यश येतं. माझ्या मागे जर का आपण बघितलं तर चांगल्या पद्धतीने ह्याला फळं लागलेली आज बघायला मिळतील. उन्हामुळे बघितला तर कलर पण चांगला आलेला आहे. काही म्हणजे बघितलं तर ह्या सफरचंदावरती आता थोडंसं हे उन्हामुळे डाग वाढलेले आहे. कोल्हापूरचं तापमान असेल किंवा ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतील, या गोष्टीमध्ये हे फळ तग धरतं का नाही धरणार, बरेच प्रयोग असतील, बऱ्याच ह्या गोष्टी असतील. तर आलेले अनुभव काय आहेत हे शेतकऱ्यांच्यापर्यंत सांगण्यासाठी आपण हे मुलाखती वगैरे घेत असतो. काय काय अनुभव आले जरा सांगा ना हे करत असताना. काय नाही, सगळे झालेलं आहे हे सक्सेस. फक्त आता हे डाग जे पडाले उन्हामुळे ह्याच्यासाठी जरा उन्हाळ्यात काहीतरी ह्याच्यावर हे करावं लागेल. आणि जर केलं तर लवकर फळ पिकणार नाही. याला सावली जास्त दिली तर ह्याला टेम्परेचरच पाहिजे, त्यावेळेलाच ते फळ पिकू शकेल. बरोबर. तुम्ही पलीकडच्या बाजूला ह्या ठिकाणी जर पलीकडे ह्या ठिकाणी जर का बघितलं तर शेतामध्ये म्हणजे प्रयोग आहे. हा, प्रयोग म्हणूनच केलेला जर का बघितलं तर ह्यांनी म्हणजे पूर्ण ह्याला कव्हर केलेलं. हे जरा उघडून दाखवा.
हे कवर म्हणजे का घातलं की कसं काय होईल, ह्याच्यामुळं काय होईल कवर घातला तर हे हा. कळण्यासाठी असं कवर घातलेलं आहे. या ठिकाणी बघितलं तर त्या मानाने डाग नाही. डाग नाही आहे त्याला. बरं. फळ झाडाची निवड करताना रोपे कुठून आणलात, कशा पद्धतीने केलं? ते दहीगाव म्हणून आहे, तिथून आम्ही रोपं मागवून घेतली, त्यांच्या रोपवाटिकेत मोठी केली आणि तिथून आणून लावली. एक 4-6 महिन्याचं झाड होतं आपल्याकडे आलं तेव्हा, एक 7-8 महिने असेल ते आणून लावलेलं. बरोबर. जर का दोन्ही झाडातलं अंतर बघायला गेलं तर झाडातलं अंतर हे असेल, दोन्ही झाडाचं सरीतलं अंतर असेल, सरीत- कशा पद्धतीने? सरीतलं अंतर असेल तर 15 फूट ठेवलेलं आहे आणि दोन्ही झाडाच्या मधलं अंतर म्हटलं तर 8 फूट ठेवलेलं आहे. 7 ते 8 फूट ठेवलेलं आहे. म्हणजे मागचं कारण काय एवढं जास्त अंतर ठेवलेलं आहे, झाडातलं अंतर कमी की ठेवलेलं आहे? 2-4 वर्षी कधी फळ लागेल किंवा आंतरपीक असावं, मध्ये मशागत करावं, फिरायला यायला बरं, औषध मारायला यायला बरं, ह्याच्यासाठी 15 फूट अंतर ठेवलेलं आहे. काय सांगाल, पारंपरिक पद्धतीने आपण इतर वेळेला शेती करत असतो, या सफरचंदाच्या शेतीमधला आलेला अनुभव कसा आहे? भाऊ आता चांगलाच आहे, बरं वाटायला, आनंद झालेला हा. आहे. प्रत्येक लोक इकडे येऊन बघून चाललेत. हा. न पिकणारं फळ इकडे लागणारं फळ लागलेलं आहे, त्यामुळे बरेच लोक येऊन गाठ कशा पडून. पद्धतीने ह्याचं नियोजन जर का बघायला झालं, झाड लावल्यापासून आतापर्यंत 2-3 वर्ष साधारणतः झालेली आहेत. दरवर्षीचा तुम्ही छाटणीचा पिरियड तुमचा कसा असतोय, कुठल्या वेळेला छाटणी घेताय, त्यानंतर त्याला येणारा जो बहर असतोय तो कशा पद्धतीने असतो, आणि त्या छाटणी आणि पुढचं जे काही पाणी देण्याचा जो कालावधी असेल ह्याच्यामध्ये किती महिन्याचा पिरियड, किती दिवसाचा असेल किंवा महिन्याचा असेल पिरियड ठेवताय? कसं करतोय, पावसाळा झाला की पाणी बंद करतोय याची. पावसाळा ऑक्टोबरपर्यंत संपतोय पूर्ण, तिथनं पाणी बंद केलं जाते. पाणी बंद झाले की पानगळ होत्या. पानगळ जवळजवळ झाली की डिसेंबर मध्यंतरी डिसेंबर शेवटपर्यंत छाटणी करून घेतोय. छाटणी केल्यानंतर मग परत पाणी द्यायचं चालू केलं की त्यातून फुटवा येऊन त्यातनं फुलकळी येऊन फळाची चालू होते त्यातून. आता ह्या झाडाबद्दल मला सांगा, ह्या झाडाची माहिती सांगताना काय काय सांगाल? साधारणतः म्हणजे हार्वेस्टिंगला आलेलंच आता आहे, होय. किती फळ साधारणतः लागले? एका झाडाला कमीत कमी 30-35 फळ तर लागलेलं आहे. आता 30-35 फळात आता तुम्ही बघतायच, जवळजवळ एक 50%च्या पुढे जवळजवळ आता पिकलेली फळं आहेत ह्याच्यात. बरोबर आहे. कलर वगैरे पकलेले आहेत, अजून चालूच आहे. ह्याच्यावरती फवारणी वगैरे कशा पद्धतीची असतात? ह्याच्यावर बुरशीनाशक आणि कीटकनाशक एवढी फवारणी केलोय. बाकी सगळं सेंद्रिय खतच टाकून हे केलेलं आहे. खताचं नियोजन कसं राहतं, खत काय, पाण्याचं नियोजन कसं असतं? शेणखत टाकलेलं आहे, शेणखत. आणि परत मग पाणी म्हटलं तर ठिबकनं एक रोज 2 तास पाणी देतोय. ह्याच्या तरी नाही, ठिबकनं 2 तासच पाणी असते. दररोज देताय का? दररोज 1 दिवस आडाने चालतं. एवढं काय पाणी पण ह्याला जास्त लागत नाही. बरं. पण हे निचरा जास्त पाण्याचा असल्यामुळे रानाचा म्हणताना 1-2 तास पाणी चालतो. याच्यासाठी सफरचंदाच्या शेतीसाठी जी जमीन असते ती कशा पद्धतीने असायला लागते? ती निचरा पद्धतीची जमीन पाहिजे, नाहीतर ते पाणी साठलं तर बुडक्यात मूळ वरच आहे. वर असल्यामुळे पाणी जास्त राहिलं तर ते कुजू शकणार, झाड बाद होऊ शकणार. हे मूळ हे वरच राहतं याचं. हे बघा, हे बघा, ही मुळं वरच आहेत ही सगळी. त्याच्यामुळं ह्याचं निचरा होण्यासाठी असं पाट वगैरे असं नीट ठेवून पाणी बाहेर काढलं जाते पावसाळ्यात म्हणा. त्याच्यावर आता ही जी व्हरायटी आहे, बाहेरून येणारी जी आता सफरचंद असतील किंवा इकडचे जे सफरचंद असतील, ह्याला जर का मागणी आहे का, कशा पद्धतीने आहे? ह्याला आता मार्केटला आता गेल्यानंतर ह्याची मागणी कळत, तरी पण सेंद्रिय असल्यामुळं मागणी राहणार याला. कुठल्याही पद्धतीचं तुम्ही रासायनिक नाही 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 नाही. बर. सफरचंदाची शेती करण्या म्हणजे घरात खायला म्हणून केलेली आहे, विकायला म्हणून केलेली आहे, ह्याच्यातून म्हणजे पुढचं आर्थिक गणित लावलेली आहेत की कशा पद्धतीने केलं? हे काय केलं, खाण्याच्या पद्धतीसाठीच केलं हे. मी एवढी 50 झाडं लावली, म्हणजे येत्यात काय बघायचं आलं तर बरंच व्यापार होईल किंवा हे होईल म्हणून आम्ही केलं हे. मग माझ्या रानात सगळी फळाची झाडं आहेत. आंबा जवळजवळ 210 केशर आंबा लावलेला आहे. परत सीताफळ आहे, पिरो आहे, चिक्कू आहे, रामफळ आहे, नारळ आहेत. कुठलं नाही असं नाही, फळ आम्ही खाण्यासाठी सगळे एवढं सगळं केलेलं आहे. नाही, खरं बघायला गेलं तर आपला भाग तसं म्हटलं, मी मगाशी पण पहिल्यांदा बोललो की पारंपरिक पद्धतीने शेती करणारा हा भाग, ऊस कधी शेतकऱ्यांना आपल्या इथला सोडलेला नाही. मग ते टन एका शेतकऱ्याचं बघायला गेलं तर 40 टन पण निघू देत आणि जास्तीत जास्त 125 टनापर्यंत पण जाऊ देत. पण त्या शेतकऱ्यांना कमी असू दे जास्त असू दे, ऊस सोडून कधी ऊसाच्या पलीकडे विचारच केलेला नाही. त्या शेतकऱ्यांना आता तुमच्यासारखे जे शेतकरी आहेत ते आदर्श आहेत. अशा पद्धतीनं फळ शेती वगैरे करून किंवा ह्या शेतीतून उद्या हे परवडणार आहे. मग शेतकऱ्यांना सल्ला देताना काय द्याल? ह्याला मशागत
केली की सपलं, गडी माणसं लागत नाहीत. आज गड्या माणसाकडनं पुरवडत नाही शेती, पगार होऊन झाल्यात गडी माणसं मिळेनात म्हणतानाच आम्ही हे डोक्यात घेऊन आम्ही इकडे फळाकडे वळलेलो आहे. पलीकडच्या बाजूला तुम्ही म्हणजे आपण सुरुवात जिथून आलो हो. त्या ठिकाणी जवळपास बघितलं तर तुम्ही तैवान जातीचा पेरू पण पेरू लावलेला लावलेला आहे. आहे. इकडच्या बाजूला बघितलं तर इस्रायल पद्धतीने इस्रायल तुम्ही आंबा आंब्याची केला. लागवड केलेली आहे. ह्या ठिकाणी आता जिथं आपण उभा आहे इथं सफरचंदाची लागवड आहे. पलीकडे सागवान लावलेला आहे, इकडे शेवगा लावलेला आहे, इकडे केसर हापूस पण लावलेला आहे, तोतापुरी पण लावलेला आहे. म्हणजे शेतामध्ये ह्यांच्या जवळपास आलं तर जवळपास 5 ते 6 प्रकारची झाडं यांनी लावलेली आहेत. फळ शेतीवरती यांचं एक काम आहे. मला एक सांगा की ही शेती करत असताना तुम्ही म्हणजे आपले जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना ऊसातून ह्याच्यातून उत्पन्न कशा पद्धतीने मिळू शकते पुढे जाऊन? आज बघायला गेलं तर आपण प्रयोग करतो, प्रयोग पण ह्या प्रयोगातून आलेला अनुभव काय आहे? मशागत एक गडी माणसामुळं आम्ही तर शेती इकडे वळलोय फळाकडं. गडी माणसं मिळत नाहीत, पगार जास्त, शेती बाकीचं ऊस वगैरे इकडे तिकडे केलं तर गड्या माणसांच्याकडनंच पुरवठा झाले. ऊस पण पुरवडत नाही, पाणी हे ते, ह्याला पाणी पण कमी लागतंय. फळाच्या झाडासनी पाणी थोडं कमीच लागतंय, असं काही जास्त लागत नाही. ह्याच्यामुळे आम्ही इकडे वळलोय थोडं. हा बी एक प्रयोग म्हणूनच आम्ही मच्छरदाणी झाकलेली आहे झाडाला, कारण पक्षी जास्त इकडं फळ खाण्यासाठी हे होतात. त्यासाठी आम्ही याला मच्छरदाणी घालून बघितलेली आहे की काय होईल उद्या, पक्षी याच्यावर हे होतील का नाही हे बघण्यासाठी त्याला मच्छरदाणी घातल्या. काहीशनी पिशव्या घातल्यात, काहीशनी फॉर्म घातल्यात. हे सगळं नमुना म्हणतच करत चाललेलं आहे आम्ही. नाही, आता ह्या ठिकाणी तुम्ही म्हटलात की वेगवेगळे आपण प्रयोग शेतामध्ये घेत आलेलो आहे. ह्याचा एक तुम्ही एक सांगा की ह्याच्यातून काय बाबा वाटतं का की बाबा हे होईल? हा, ह्यातून आता जर म्हटलं तर ह्यात आता एकही फळ पक्ष्यानं खाल्लेलं नाही ह्याच्यातून. म्हणताना हे मच्छरदाणी घातली. आता पुढच्या वर्षी बघायचं, वर तर छत मारायला प्रत्येक झाडाला एक मच्छरदाणी घातली तर अतिउत्तम होईल. आता ह्या बागेमध्ये आलेली जी काही सफरचंद आहेत ही ह्याची क्वालिटी कशी आहे? क्वालिटी चांगली आहे, कलर आहे, वजन आहे, गोडवा आहे, टेस्ट पण सगळ्यात चांगले आहे. महत्त्वाचं म्हणजे सेंद्रिय आहे. सेंद्रिय, हा सेंद्रिय, सगळ्यात जास्त कुठल्याही सेंद्रिय. पद्धतीची फवारणी फवारणी नाही. पद्धतीचं रासायनिक नाही खत नाही नाही. नाही. तर आपण हातकणंगले तालुक्यातील येळगुड या गावामध्ये आहे. या गावातील प्रगतशील शेतकरी यांच्यासोबत आपण आता संवाद साधलेला आहे. KK न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण फक्त ऊस शेती नाही तर ऊसाच्या शेतीसोबत अनेक वेगवेगळे प्रयोग करणारे जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्या यशोगाथा ज्या आहेत त्या आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवते. तुम्हाला ही स्टोरी कशा पद्धतीने वाटली, या शेतकऱ्याने केलेला हा प्रयोग कशा पद्धतीने वाटला हे कमेंट करून आपल्याला जरूर कळवा. तुर्तास तरी या व्हिडिओचं मी इथं थांबतो. KK न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन सचिन वरेकरसह मी अभिजित. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.